नाथ महाराज की। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु आका श्रीमंत। जीवत्वाचा अंत आत्स्वरूपी विरमला श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ। जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही मी साष्टांग नमन करते। परमादरणीय विले काका सुनील काका यांनाही मी साष्टांग नमन करते। श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांनाही मी साष्टांग नमन करते। त्यांच्या पवित्र वाणीमधून प्रभात समयी अत्यंत पवित्र वाणी आणि पवित्र असे श्रुती पठण होत असल्यामुळे आपल्या सगळ्यांची मन पवित्र अशा विचारांनी भरून जातात, म्हणून त्यांनाही त्यांच्या वाणीला आणि त्यांनाही मी साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही मी साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। आपणाला साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। कल्पना आहे आजचं हवामान जे आहे हे हवामान आणि त्यामध्ये श्रुतीसारखा विषय श्रवण करायचा फारच मोठं संकट हो, परंतु काही इलाज नाही। श्रुतीचं श्रवण ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला काठिण्य नावाची गोष्ट कधी राहणारच नाही। परिस्थितीतलं काठिण्य असो, व्यक्तीतलं काठिण्य असतो, वस्तूतलं काठिण्य असो किंवा आणखीन कोणतंही काठिण्य असो, हे काठिण्य अजिबात जीवनामध्ये राहणार नाही, इतका श्रुतीने आम्हाला यामध्ये दिलासा दिलेला आहे। एवढा पाठिंबा श्रुतीचा जीवाला असतो आणि म्हणून कितीही काठिण्य असलं तरी सुद्धा श्रुती आम्हाला मऊ मऊ घास भरवते हो आणि धष्टपुष्ट करते। म्हणून श्रुतींचा अभ्यास निरंतर असा श्रुतींचा अभ्यास करायचा आहे। केनोपनिषद आणि या केनोपनिषदाच्या अंतर्गत पहिला खंड आपला संपूर्ण झालेला आहे आणि आज द्वितीय खंडाला आपण सुरुवात करतो आहे। परंतु पण काय, पहिल्या खंडातून द्वितीय खंडामध्ये ज्या वेळेला आम्हाला प्रवेश करायचा आहे तर त्या प्रवेशाच्या आधी पहिल्या खंडाची संगती दुसऱ्या खंडाला लागली पाहिजे, दुसऱ्या खंडाची संगती पहिल्या खंडाला लागली पाहिजे। म्हणून आचार्यांनी आम्हाला संगती भाष्य सांगितलेलं आहे। संगती भाष्याची या ठिकाणी योजना आचार्यांनी आम्हाला आमच्यासाठी केलेली आहे। म्हणून मी आपल्याला म्हणते की श्रुती माऊली आम्हाला मऊ मऊ घास भरवते हो आणि त्या घासांनी आम्ही धष्टपुष्ट होतो। म्हणून आज आपण दुसऱ्या खंडाला सुरुवात करणार नसून त्यामधल्या संगती भाष्याला आपण सुरुवात करणार आहोत। संगती भाष्य, आता संगती भाष्य कशासाठी आहे, काय आहे, याचा ऊहापोह करण्याची आज आवश्यकता नाहीये, पण अत्यंत एकाग्रतेने हा जर विषय आपण ऐकला तर
बारकाव्यानिशी आम्हाला ही संगती लावता येईल आणि ह्या संगतीनुसार पुढील चिंतन आमचं. आजचं संगती भाष्य जर नीट कळलं तर पुढील द्वितीय खंड समजायला अजिबात अडचण जाणार नाही. म्हणून अत्यंत एकाग्रतेने आजचं श्रवण करा. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी माझ्या ह्याच्यातून आपल्याला सुलभ करून सांगण्याचा प्रयत्न करेन. बाकी श्री गुरु काका सांभाळतील. आणि म्हणून पुनश्च मी श्री गुरु काकांना परत साष्टांग नमन करते आणि विषयाला सुरुवात करते. आतापर्यंतचा आपला जो केनाचा अभ्यास झाला यामध्ये श्रुतीने अगदी स्पष्ट सांगितलेले आहे. काय सांगितले की आत्मस्वरूप कसं आहे. आत्मस्वरूप हे विदित आणि अविदित वस्तूपासून भिन्न आहे. विदित म्हणजे जे जाणलं जातं ते विदित, आणि जाणण्याचे जे ज्ञात आहे ते विदित म्हणजे ज्ञात. जे ज्ञात आहे आणि अविदित म्हणजे जे अज्ञात आहे. या ज्ञात आणि अज्ञात ह्याच्यापेक्षा भिन्न आहे. अधि अधि हा शब्द का सांगतो आम्हाला. अधि आहे म्हणजे वर आहे, म्हणजे ज्ञान आणि अज्ञान ह्यांच्या वर असं हे आत्मस्वरूप आहे. म्हणजे यापासून हे भिन्न आहे असं आम्हाला आजपर्यंत श्रुतींनी सांगितलेलं आहे. केनोपनिषदामध्ये विषय आपण हा अत्यंत सुंदर पद्धतीने समजून घेतलेला आहे. विदित आणि अविदित काय, आणि म्हणून आत्मा हाच ब्रह्मस्वरूप आहे. ज्ञाता जो आहे हाच ब्रह्मस्वरूप आहे. ज्ञाता कोण? मी ज्ञाता, म्हणजे ज्याला ज्ञान होतं तो ज्ञाता. ही पेन्सिल आहे याचं मला ज्ञान झालं म्हणजे मी ज्ञाता. परंतु मला ज्ञाता या भूमिकेमध्ये राहायचं नाही, तर मी मूळचा ज्ञानरूप आहे. या पेन्सिलीचा जेव्हा आम्ही विचार करू ना, बहिरंगाचा, पेन्सिलीच्या बहिरंगाचा विचार करू तेव्हा आम्ही ज्ञाता होतो. ही पेन्सिल छान आहे, लांब आहे, काळी पांढरी आहे, काळी आहे, डार्क आहे, फिक्की आहे, तेव्हा आम्ही ज्ञाता होतो. परंतु या पेन्सिलीच्या अधिष्ठानाचा जेव्हा आम्ही विचार करू, ह्या पेन्सिलीचं अधिष्ठान काय आहे? पेन्सिलीचं अधिष्ठान हे आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, आणि ते मी आहे असा जेव्हा आम्ही विचार करू तेव्हा आम्ही ज्ञानरूप होतो. मग आता पेन्सिलीच्या बहिरंगाचा विचार केला तर ज्ञाता होतो, अंतरंगाचा विचार केला तर ज्ञानरूप होतो. आम्हाला काय व्हायचंय? ज्ञानरूप व्हायचंय, ज्ञाता व्हायचं नाही. आणि म्हणून श्रुती आम्हाला सारखं हेच सांगते आहे की आत्मा हाच ब्रह्मस्वरूप आहे. मी मूळचा ब्रह्मस्वरूप आहे. मी म्हणजे जीव मूळचा ब्रह्मस्वरूप आहे. मग आता एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा शिष्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. कोणती शंका निर्माण झाली? तत्कथम तू आत्मा ब्रह्म, म्हणजे मी साधक जो आहे निरातिशय स्वरूप जे परब्रह्म आहे ते कसं बरं होऊ शकेल? असा एक आमच्या मनामध्ये शंका येते की नाही. संगती भाष्य सुरू आहे, म्हणजे पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायात जाण्यासाठी त्याची संगतीचा समन्वयाचार्य लावून आले. आणि म्हणून ह्या संगती भाष्याचं स्वरूप शंकेतून निर्माण झालंय हे आधी लक्षात घ्या. प्रश्नातून निर्माण झालंय हे लक्षात घ्या. प्रश्नातून निर्माण झालेलं हे संगती भाष्य आहे. तर प्रश्न शिष्याला कोणता पडलाय की मी परब्रह्म स्वरूप कसं असू शकेल? आता आपण जेव्हा सगळे साधक शास्त्र श्रवण करतो, मनन करतो, चिंतन करतो, त्यावेळेला मनन चिंतनाच्या वेळेला आमचं गुण हे सत्वगुण प्रधान असतं की नाही. आणि ते सत्वगुण प्रधान असल्यामुळे शांत आणि प्रसन्न असतो. आणि श्रवण काळी आमचा हा निर्णय नक्की ठरतो, नक्की टिकतो की मी मूळचा ब्रह्मरूप आहे. एकदम पटतं. सगळी उदाहरणं पटतात, सगळी प्रमाण पटतात. आणि श्रवण काळी मी आत्मरूप आहे या निर्णयाला आम्ही सगळे जण प्राप्त झालो असतो. कशावरून? कारण श्रवण काळी आम्हाला
वेळेचं भान नसतं. अरे कसं काय एवढ्या लवकर वेळ झाला, 1 तास गेला कळलंच नाही. वेळेचं भान नसतो. त्याचप्रमाणे आम्हाला स्थळाचेही भान नसतो आणि म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी ब्रह्मानुभवामध्ये असतो, आत्मानुभवामध्ये असतो. परंतु स्थल काल होता सवेची जाते. दुसरंच क्षणाला आमचं मन विकल्प करतो. श्रवण संपल्याबरोबर काय विकल्प करतो? कथम तू आत्मा ब्रह्म, म्हणजे मी सच्चित परब्रह्म स्वरूप आहे. कशावरून आला की मनामध्ये विकल्प? आणि ह्या आत्म्याला आपण, आत्मस्वरूपाला आपण नामरूपाच्या उपाधीमध्ये बघतो, त्या दृष्टीने पाहतो, उपाधीच्या दृष्टीने पाहतो. आणि उपाधीच्या दृष्टीने आम्ही आत्मस्वरूपाला बघत असल्यामुळे मी मूळचा ब्रह्मरूप आहे हे मला कळण्यासाठी आणि आम्ही मांडणी करतो, मी ब्रह्म होण्यासाठी मांडणी करतो. बरोबर आहे का मांडणी? नाही. परंतु अज्ञान या ठिकाणी असतं. म्हणून ब्रह्म होण्यासाठी मग आम्ही कर्म आणि उपासनेमध्ये प्रवृत्त होतो. बरोबर आहे की नाही? आणि अशा पद्धतीने मग आम्ही कर्म आणि उपासनेमध्ये प्रवृत्त झाल्यानंतर मात्र आम्ही उपासना जेव्हा करतो त्यावेळेला आम्ही उपासक देवतांना ब्रह्मस्वरूप मानतो. पहिल्या अध्यायामधली साधकाची जी मानसिकता आहे, मनोरचना जी आहे, त्याचं वर्णन आधी सुरुवातीला मी करते आहे. आणि उपासना आम्ही करतो आणि त्यांना ब्रह्मस्वरूप आम्ही मानतो. आणि मग मात्र मी आणि माझ्यापासून ईश्वर हा भिन्न आहे ही भेददृष्टी आमची तयार होते. प्रत्येकाने आपल्याला अत्यंत एकाग्रतेने श्रवण करून मी या भूमिकेमध्ये आहे का हे तपासून पहा. आणि असेल तर तिथे टिक करा. कुठे? अंतःकरणामध्ये. बरोबर आहे का? कारण हे सगळं आम्हाला खोडून काढायचंय, दुसऱ्या खंडात प्रवेश करायचा आहे. म्हणून उपासक आम्ही उपास्य देवतेलाच ब्रह्मस्वरूप मानतो. आणि उपास्य देवतेला ब्रह्मस्वरूप का मानतो? कारण आम्हाला ब्रह्मरूप व्हायचं असतो. परंतु ब्रह्मरूप होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचं अज्ञान असल्यामुळे आम्ही उपासनेचा आधार घेतो आणि उपासना करतो. आणि अशा ईश्वर आणि मी, उपास्य देवता आणि मी, ह्यामध्ये भेददृष्टी आमची तयार होते. उपास्य देवतेला आम्ही ब्रह्मस्वरूप मानतो, परंतु ते ब्रह्मस्वरूप मी आहे इथे मात्र आमचं अज्ञान आड येतं. आणि आयुष्यभर मग आम्ही अशा द्वैत भावातूनच उपासना करत असतो. आणि म्हणून देवता ब्रह्मस्वरूप आहे हे आम्हाला पटतं, परंतु हे ब्रह्मस्वरूप देवता असताना सुद्धा मी उपासक जो आहे तो मात्र नेहमी दुःखी, शोकग्रस्त, मोहग्रस्त, संसारी असं राहतो. म्हणून आम्ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही. हा आमच्या संपूर्ण मार्गक्रमणामधला फार मोठा धोका इथे सांगितलेला आहे श्रुतीने. खूप मोठा धोकाच इथे सांगितलेला आहे. आणि म्हणून मग श्री गुरु सांगतात आहे, उपनिषद सांगतात आहे की अरे बाबा, ज्याची तू उपासना करतोयस ना, तर ती उपासना म्हणजे ब्रह्मस्वरूप नाही. कारण ब्रह्म अनुपस्थित आहे. ज्याची उपासना करते ते ब्रह्मस्वरूप नाही. आता आचार्यांना या ठिकाणी ज्या देवता आहेत शिव, विष्णू, यांना कमी लेखायचं नाहीये. लक्षात घ्या, यांना कमी लेखायचं नाहीये. उलट त्यांच्यामधली जी द्वैत, त्यांना फक्त देवता मानून जी आमची द्वैत बुद्धी तयार झाली आहे ना, उपास्य देवता मानून जी आमची द्वैत बुद्धी तयार झाली आहे, ती भेद बुद्धी तयार झालेली आहे. तर त्या भेदबुद्धीचा त्यांना समूळ नायनाट करायचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्या देवतांना तू परब्रह्म स्वरूप मानतो
आणि स्वतःला परब्रह्म स्वरूप मानत नाही. तर ह्या देवता ज्या आहे ह्या तत्वतः परब्रह्म स्वरूप आहे, म्हणजे यांचं अधिष्ठान परब्रह्म आहे. तत्वरूपाने ह्या देवता परब्रह्म स्वरूप आहे आणि साधक सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून तू त्यांची परब्रह्म म्हणून उपासना करतोय. कशासाठी? स्वतः ब्रह्मरूप होण्यासाठी. तर ती उपासना करून तू ब्रह्मस्वरूप होणार नाही, तर त्या देवतेचं अधिष्ठान ज्या वेळेला तू बघशील, म्हणजेच सगुणाच्या आधारे निर्गुणाचा निर्धार करशील, निर्गुण पाविद्य निर्धारे असं ज्या वेळेला तू करशील, त्याच वेळेला तू ब्रह्मरूप होशील, तोपर्यंत नाही. म्हणून या ठिकाणी ही अद्वैत दृष्टी आमची तयार करण्यासाठी आम्हाला आचार्य या ठिकाणी सांगतात. रमण महर्षींनी पण काय सांगितलंय? ईश जीवयोर वेशधीविदा सत्स्वभावतो वस्तु केवलम. महर्षी पण म्हणतात ते. रमण महर्षी काय म्हणतात की ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये उपाधीच्या दृष्टीने भेद असते. ईश्वराची उपाधी मायोपाधिक आणि जीवाची उपाधी अविद्योपाधिक. यांच्यामध्ये नक्की भेद असतील रे बाबा, परंतु तत्वता आत्मवस्तू एकच आहे. सत्स्वभावतो वस्तू केवलम. ह्यामध्ये स्वभावता वस्तूच्या दृष्टीने ही एकच आहे आत्मवस्तू. आणि ह्या उपाधीचा जोपर्यंत निराश होत नाही, तोपर्यंत स्वस्वरूपाचं दर्शन होणार नाही. म्हणून उपाधीचा निराश आम्हाला करायचा आहे साधकाला. म्हणून आम्हाला 5 श्लोक आचार्यांनी सांगितले की हे उपासना करतो ते ब्रह्म नाही, उपासना करतो ते ब्रह्म नाही. 5दा सांगण्याची काय गरज आहे? कारण आचार्यांना माहितीये एका सांगण्यामध्ये कोणीही ऐकत नाही, ठसत नाही. अंतःकरणात ते ठसत नाही. या आचार्यांना याची पूर्णपणे कल्पना आहे. आणि म्हणून आम्हाला श्रुतीनी 5 वेळा सांगितलेलं आहे की ज्या देवतेची उपासना करतो ते ब्रह्म नाही. म्हणून आत्मनी आत्मना आत्मनम आत्मना पश्यती. आत्मनी आत्मनम आत्मना पश्यती म्हणजे काय? म्हणजे आत्मस्वरूपामध्ये साधक आत्मस्वरूपामध्ये आत्मस्वरूपाच्या साह्यानीच आत्मस्वरूपाला पाहतो. आणि असं जोपर्यंत आमचं होत नाही, तोपर्यंत आम्ही परब्रह्म स्वरूप होत नाही. म्हणून मग या ठिकाणी आचार्य शिष्याच्या मनामध्ये आलेली शंकेचं निवारण करतात. शिष्याच्या मनामध्ये शंका येते की खरंच मी सच्चिदानंद स्वरूप आहे का? माझं स्वरूप कसं काय असू शकेल? शिष्याच्या मनात असलेला जो प्रश्न असतो, शिष्याच्या मनात असलेला जो गोंधळ असतो ना, हा श्री गुरूंना समजत असतो. शिष्याने कितीही म्हटलं की मला समजलं, तरी सुद्धा शिष्याला किती समजलेलं आहे, त्याला नेमकं ते क्लिक झालंय की नाही झालंय, हे त्यांच्या चेहऱ्यावरून श्री गुरूंना समजत असतो. किती समजलं, काय समजलं, हे सगळं त्यांना समजत असतो. आणि हे तत्काळ समजत असतो. तत्काळ हे समजत असतं की काय समजलं आहे, किती समजलेलं आहे. आणि म्हणून त्या शिष्याला जे समजत आहे की नाही समजत आहे, हा जो गोंधळ आहे की नाही, हा गोंधळ फक्त श्री गुरूंच्याच लक्षात येतो हो, बाकी कोणाच्याच लक्षात येत नाही. कितीही प्रवचन केली, कितीही प्रवचनातून ज्ञान दिलं, तरी सुद्धा ते प्रवचन करत असताना प्रवचनकाराच्याही लक्षात येणार नाही. श्री गुरूंच्या तत्काळ लक्षात येईल कोणाच्या किती लक्षात येत आहे ते.
आणि म्हणून ते दयाळू आहेत, म्हणून ते कृपाळू आहेत, म्हणून ते दयाळू, म्हणून संत सद्गुरु कृपाळू, संत न देती ज्ञान अळू माळू. म्हणून संत सद्गुरु कसे आहेत? कृपाळू आहे. किती वेळेला शिष्याने म्हटलं की मला नाही समजलं गुरुदेव, तरी मला समजावून सांगा. तर श्री गुरु एकदा नाही, वारंवार वारंवार तेच समजावून सांगतात. गेली 35-36 वर्ष काकांच्या मांडणी बघा, एकच दिशेला ती मांडणी आहे, तत्वमसी. याच महावाक्याच्या अनुषंगिक ती मांडणी आहे हो. ज्ञानेश्वरी मधली ओवी म्हणा, ओवीचा विवरण असो की विवेक सिंधूचा विवरण असो की पंचदशीचं विवरण असो, त्यांची सगळी मांडणी एकाच दिशेची आहे, तत्वमसी, ते तू आहेस. शिष्याला समजावून सांगतात आहे कुठपर्यंत? जोपर्यंत शिष्य हा परब्रह्म स्वरूप होत नाही तोपर्यंत ते समजवूनच सांगत आहे. अविरत प्रयत्न आमच्यासाठी घेतात आहे. आम्हाला त्यांचे प्रयत्न कळत नाही, आम्हाला त्यांचं दयाळुत्व दिसत नाही, आम्हाला त्यांचं कृपाळुत्व दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा शिष्याच्या मनामध्ये जी शंका येते आहे की मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप कसं असू शकेल, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्री गुरु समजावून सांगतात आहे की अरे बाबा, ज्या देवतेची उपासना करतोय ते परब्रह्म स्वरूप नाहीये, पण वाणी, त्या देवतेची स्तुती कोण करतय? वाणी करताय. त्या वाणीने त्या देवतेची स्तुती करतोय ना, मग ती वाणी ज्याच्यामुळे प्रकाशमान होते, ज्याच्यामुळे, तो जो मुळे आहे, तो मुळे हे ब्रह्मस्वरूप आहे. आता तू वाणीनी ज्यावेळेला गुणगान करशील, वाणीनी ज्यावेळेला स्तुती गौरव करशील, त्यावेळेला याचं भान ठेव की ही वाणी कोणाच्या सत्तेवर गुण गौरव गात आहे. गीत गौरव, श्री गुरूंचा गीत गौरव कोणाच्या सत्तेवर ही वाणी करत आहे, त्याच्याकडे तू लक्ष ठेव, त्या अधिष्ठानाकडे तू लक्ष ठेव, ज्याच्यामुळे ज्या मनाला मनन करण्याची शक्ती 5 वेळा समजून सांगितले. 5 श्लोक आपण अभ्यास केलेले आहे. सगळे श्लोक समजून सांगणार नाहीये, उहापोह करते, कारण संगती भाष्याकडे आपल्याला वाटचाल करायची. ज्याच्यामुळे मनाला मनन करण्याची शक्ती मिळते आहे ना, ते ब्रह्मस्वरूप आहे. ज्याची तू उपासना करतोय ते ब्रह्मस्वरूप नाही. म्हणजे देवता परब्रह्म स्वरूप आहे, पण उपासनेमुळे तुला ते परब्रह्म स्वरूप आकलन होणार नाहीये. तर अशा पद्धतीचा विचार केल्यामुळे परब्रह्म स्वरूपाला तू प्राप्त होणार आहेस. म्हणून ज्या देवतेचं तू मनन करतो आहेस ना, ज्या मनाने तू मनन करतो आहेस ना, ते मनन करण्याची शक्ती ज्याच्यामुळे प्राप्त होते ते ब्रह्मस्वरूप आहे. ज्या उपास्य देवतेला तू ज्या नेत्रांनी बघतोय ना, अवलोकन करतोय ना, राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर, घनश्याम राम लावण्य काय, इतका सुंदर घनश्याम आहे. एवढे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभी विटेवरी, ज्या नेत्रांनी तू तुझ्या उपास्य देवतेला बघतोय ना रे बाबा, तर त्या नेत्रांना ती बघण्याची शक्ती ज्यांच्यामुळे प्राप्त होते ते ब्रह्मस्वरूप तू आहे, असं रूप सुंदर देखाणे म्हणत असताना तुझ्या मनात हा विचार नक्की येऊ दे, आणि मग आता त्या रूपाकडून तू स्वरूपाकडे सहज जाशील. म्हणून ज्याची उपासना करतोय ते ब्रह्मस्वरूप नाही, तर ज्याच्या अधिष्ठानावर तुझं हे सुरू आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. ज्या उपास्य देवतेची स्तुती तू ज्या कानांनी ऐकतो आहेस ना, त्या कानांना ऐकण्याचं सामर्थ्य कोणामुळे प्राप्त होतंय? ते परब्रह्म स्वरूप तू आहे. त्या परब्रह्मामुळे हे सामर्थ्य प्राप्त होते. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. विठोबाचे गुण ऐकायला जे कान सरसावले आहेत, जे कान विठोबाचे गुण ऐकतात आहे,
ते कोणामुळे ऐकतात आहे, कोणाची शक्ती प्रदान झाली आहे, कोणाच्या अधिष्ठानावर ऐकतात आहे, ते तू आहेस. असा विचार कर. असा विचार करशील तर मग मात्र विठोबाचे गुण ऐकताना तू त्या गुणामध्ये न रमता त्या गुणाच्या पलीकडे असलेलं जे गुणातीत असलेलं परब्रह्म स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होशील. ज्या प्राणवायूंनी ग्रहण करता येत नाही, म्हणजे घ्राणेंद्रियांच्या साह्याने घ्राणेंद्रियांना गंध ग्रहण करण्याची शक्ती जी आहे ती कोणामुळे प्राप्त होते, ते परब्रह्म स्वरूप तू आहेस. त्याला परब्रह्म स्वरूप असं म्हणतो. म्हणून जे उपासना करतो ते परब्रह्म स्वरूप नाही, तर उपास्य देवतेचं अधिष्ठान असणारं परब्रह्म स्वरूप तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही गोविंद रे. तो गोविंद जो आहे तो तू आहेस, ते परब्रह्म स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीचं श्री गुरूंनी पहिल्या अध्यायामध्ये समजून सांगितलेलं आहे शिष्याला. आपण म्हणतो की नाही मुलांना, अरे बाबा समजलं का, मी तुला सांगतोय केव्हाच की A+B=AB. कळलं का? तो म्हणतो कळलं. मग सांग काय आहे? तो म्हणतो A+B=A. अरे नाही कळलं तुला. A+B=A नाही, A+B=AB. नाही कळलं, नाही कळलं. आणि मग एक दिवस कळतं, पण सांगतो म्हणताना तो काय म्हणतो, मला सगळं कळलं. वर्गामध्ये मला शिक्षक जे शिकवतात ना ते सगळं कळलं. मग कळलं तर पेपरमध्ये चूक का बरं झाली, मार्क का नाही मिळाले? याचाच अर्थ तुला ते कळलेलं नाही, तुला ते समजलेलं नाही. हे कोणाच्या लक्षात येतं? हे लक्षात येतो शिक्षकाच्या लक्षात येतो. याला हे कळलेलं नाही म्हणून याची इथे चूक झालेली आहे, आणि म्हणून अधिक कळण्यासाठी मग ट्युशन. म्हणून जे समजलं आहे ते काय समजलं, काय नाही समजलं हे कोणाच्या लक्षात येतंय? हे लक्षात येत आहे श्री गुरूंच्या. हे श्री गुरूंच्या लक्षात आलेलं आहे की शिष्याला काय समजलंय आणि शिष्य कुठे गोंधळ होतो आहे, शिष्याचा गोंधळ कुठे होतोय हे त्यांच्या लक्षात येत आहे. आणि म्हणून आचार्यांनी संगती भाष्याला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. म्हणून ह्या प्रकारे श्रुतीने इथे यद वाचानुवित्तम हे या मंत्रापासून जरी प्रारंभ केला आहे तरी शेवटपर्यंत 5 मंत्रामध्ये निरुपाधिक ब्रह्मस्वरूप स्पष्ट केलेलं आहे. आणि पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा संपूर्णपणे निरुपाधिक ब्रह्मस्वरूपाचं स्पष्टीकरण केलंय. श्रोत्रस्य श्रोत्र न तत्र चक्षुर गच्छति. आणि म्हणून आता या ठिकाणी मात्र इतकं सगळं स्पष्ट केल्यानंतर परत आचार्य संगती भाष्यामध्ये सांगताना प्रतिपादन आत्मस्वरूपाचंच प्रतिपादन करतात. इतकं सगळं प्रतिपादन केल्यानंतर सुद्धा आत्मा हा हेयोपादेय विपरीत आहे. एवं हेयोपादे विपरीत म्हणजे काय? म्हणजे आत्म्याचा त्याग करता येत नाही आणि आत्म्याचं ग्रहण करता येत नाही असं आचार्य संगती भाष्यामध्ये म्हणतात. ब्रह्मस्वरूप इतकं व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर सुद्धा आचार्य संगती भाष्याला सुरुवात करताना हेयोपादे विपरीत असं म्हणतात. त्याचं ग्रहण करता येत नाही आणि त्याज्य नाही. म्हणून आत्मचैतन्य कसं आहे? विदितात अन्यथा अविदितात अधि. म्हणजे ते विदितात अन्यथा अविदितात अधि म्हणजे ज्ञान आणि अज्ञान ह्याच्या पलीकडे असं हे आत्मस्वरूप आहे रे बाबा.
गेली ज्ञान चांदणिया, माऊली म्हणते ज्ञान आणि अज्ञानाच्या चांदणे गिळलं आणि त्याच्या पलीकडे असणार ते आत्मस्वरूप आहे, हे श्रुतीने या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. आणि म्हणून श्रुती ब्रह्मस्वरूप हे स्पष्टपणे समजले की नाही, मीच ब्रह्म आहे हे शिष्या, हे तुला स्पष्टपणे समजलं असेल, असं जरी तुला वाटत असेल ना, तरीही ते तुला अति अल्प प्रमाणात समजलेलं आहे. शिष्याच्या मनात प्रश्न आलेला आहे बरं का, की हे सच्चिदानंद स्वरूप खरंच मी असेल का, हा शिष्याच्या मनात प्रश्न आल्यानंतर श्रुतीने या ठिकाणी 5 श्लोक दिलेले आहे की ते ब्रह्म नाही, ते ब्रह्म नाही. कोणतं? उपासना ज्याची करतोय ते ब्रह्म नाही. मग कानाला ज्याच्यामुळे शक्ती मिळते ते ब्रह्म आहे. डोळा ज्याच्यामुळे पाहू शकतोय ते ब्रह्मस्वरूप आहे. हे 5दा समजून सांगितल्यानंतर सुद्धा परत शिष्य या ठिकाणी श्री गुरु म्हणतात आहे की तुला जरी वाटलं, तुला समजलं असं तू म्हणतोय, तरी तू अल्प प्रमाणातच तुला समजलेलं आहे. तू समजलं असं तू मानू नकोस. आणि म्हणून आचार्य म्हणतात की या ठिकाणी कशासाठी असं म्हटलेलं आहे श्री गुरूंनी या ठिकाणी असं का म्हटलं, हा विकल्प का श्री गुरूंच्या मनात आला? मी मुलाला समजून सांगतोय, पण त्याच्या चेहऱ्यावरच्या गोंधळामुळे माझ्या पटकन लक्षात येतो की नाही की ह्याला समजलं नाहीये. अरे तू जाशील ना शाळेत, तर ह्या रस्त्याने जा, तिकडून जा, तिथे स्टँड आहे, त्या स्टँड वरून जा, तिथे वन वे आहे. तो हो 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 करत असतो, पण माझ्या लक्षात येतो ह्या ज्या अर्थी हो 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 म्हणतोय ते त्याला कळलं नाही. लक्षात येतो की नाही. आणि म्हणून शिष्याची बुद्धी विचलित करण्यासाठी, शिष्य बुद्धी विचलित करण्यासाठी हा इथे या ठिकाणी ही शंका मांडल्या गेलेली आहे की तुला जे समजलं आहे ना, ते अल्प प्रमाणामध्ये समजलं आहे. का अशी मांडणी केली आचार्यांनी संगती भाष्यामध्ये, ही मांडणी का केली? याचं कारण असं आहे, आचार्यच उदाहरण देतात की ज्याप्रमाणे आपण भिंतीमध्ये खिळा ठोकतो की नाही, मग खिळा ठोकत असताना तो आपण परत पक्का करण्यासाठी परत परत हलवून बघतो आणि परत परत हलवून परत तो ठोकतो, पक्का करतो. आणि असा पक्का करण्यासाठी जी मेहनत आम्ही घेतो ना, तीच मेहनत श्री गुरु आपल्या शिष्यासाठी घेतात आहे की आपल्या शिष्याला परब्रह्म स्वरूप हे नीट आकलन व्हावं. नीट कळलं नाही, आकलन. कळणं वेगळं, आकलन वेगळं. कळलेलं आकलन होईलच हे सांगता नाही. प्रत्येक गोष्ट कळलेली आकलन होत नाही, पण एखादीच मुद्द्याची गोष्ट पटकन आकलन होत. अरे बाबा या रस्त्याने जा, त्या रस्त्याने जा, पाण्याची टाकी लागेल, हो 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 हो, आणि नेमका रस्ता चुकतो. पण एका ठिकाणी आकलन होतं की वन वे ट्रॅफिक आहे, आणि तिथे कळलेलं पटकन लक्षात येतो, हा आता आपलं जाणं रस्ता अगदी बरोबर आहे. आकलन झाल्याशिवाय स्वरूपाकारता नाही. आणि हे पक्क आकलन व्हावं, हे पक्क बुद्धीत ठसावं, म्हणून श्री गुरु पुन्हा पुन्हा तो खिळा हलवून पक्का करतात आहे. म्हणून परत परत हा विकल्प श्री गुरूंनीच निर्माण केलाय की तुला समजलं का रे बाबा? शिष्य म्हणतो समजलं गुरु, तुला जरी समजलं वाटत असेल तरी तुला ते अल्प प्रमाणात समजलेलं आहे. मग आता या ठिकाणी शिष्याने नक्की विचार करावा की श्री गुरु अल्प प्रमाणात समजलं असं मला म्हणतात आहे, मग मी या अल्प प्रमाणात खरंच मला कळलं का, तिथे थांबावं. पण आम्ही काय करतो, श्री गुरुंना म्हणतो नाही नाही मला कळलं, सगळं कळलं, पण निशंक झालास का, निसंशय तुला ज्ञान झालं का, इथे हे आम्हाला कळत नसतं. म्हणून श्री गुरु म्हणतात आहे, आणि म्हणून ते कृपाळू आहे, म्हणून ते देतीन ज्ञान अळू माळू. अळू माळू ज्ञान देत नाही म्हणजे थातूर मातूर ज्ञान देत नाही. अळू माळू म्हणजे थातूर मातूर.
अळूमाळू म्हणजे जेम तेम, सांगितलं मोकळं झालं. रस्त्यावर येणारा माणूस असतो आणि मला विचारतो, ताई हा रस्ता कुठे जातो? मी सांगते हा रस्ता सरळ जा, हा रस्ता जातो नागपूरकडे. बस एवढं ज्ञान देते आणि मी थांबते की नाही. अळूमाळू ज्ञान दिलं की नाही मी, तो रस्ता नागपूरकडे कसा जातो, कुठून जातो, कुठपर्यंत जाईल, पुढे चौक लागेल, चौकातून इकडे वळावं लागेल, तिथे गाड्या असतील, त्याच्यात बस, नागपूरला जा, कळंब लागेल, वर्धा लागेल, बघ नागपूर. संपूर्ण ज्ञान तो प्रवास ज्यांनी मला विचारलं रस्ता कुठे जातो, त्या वाटसरूला त्याच्या पूर्ण गंतव्यापर्यंत पोहोचून ज्यावेळेला मी देईपर्यंत ज्ञान देईल, तेव्हा ते ज्ञान अळूमाळू नसतं. म्हणून श्री गुरु शिष्याला अनुग्रह देतात, त्यावेळेला शिष्याची संपूर्णतः जबाबदारी, स्वरूपाकार शिष्य होईपर्यंतची जबाबदारी ही श्री गुरु स्वीकारत असतात हो, आणि त्याप्रमाणे त्याला ज्ञान देत असतात. पण हे शिष्याला समजत नाही. गूढता शिष्याकडून असते, प्रयत्नाची कमतरता शिष्याकडून असते. आणि असा श्रुतींचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो, त्यावेळेला आमच्याकडचा जो अडथळा आहे बुद्धीतला, हा निघण्यासाठी खूप मदत होते. म्हणून संगती भाष्य अतिशय एकाग्रतेने आम्हाला ऐकायला पाहिजे. आणि म्हणून देतीन ज्ञान अळूमळू, न साहती अल्पही गोंधळू दयाळूपणे. आणि ह्या ज्ञान देण्यामध्ये जर शिष्याचा अल्पसा गोंधळ जर असला तर ते सहन करत नाही. न साहती अल्पही गोंधळ, म्हणून ते दयाळू आहेत हो, म्हणून ते कृपाळू आहे. त्यांची कृपा आणि त्यांची दया आपल्यामधला गोंधळ, शिष्यातला गोंधळ एवढूसा सुद्धा सहन न करण्यासाठी. जर काही उदाहरणं दिले मी आपल्याला तर लक्षात येईल की श्री गुरु दयाळू कसे आहेत, श्री गुरु कृपाळू कसे आहेत, आणि आपल्या शिष्यामधला अल्प गोंधळ ते कसा सहन करत नाही. मग आता अल्प गोंधळ ते सहन करत नाही, तिचे काय कारण आहे? का ते अल्प गोंधळ सहन करत नाही? त्या वाटसरूनी मला विचारल्यानंतर नागपूरचा रस्ता कुठे, मी एवढं सांगून मोकळ होते. त्या तिकडे आहे, तो रस्ता आहे. नुसतं बोट दाखवते, तो रस्ता आहे एवढं म्हणून मी तिथे थांबून जाते. पुढचं मग माझं त्याचं काही नातं नाही, मला काही देणं घेणं नाही. तो पोचला की न पोचला त्याचं तो पाहिल. पण श्री गुरु नाही. मग का नाही करत श्री गुरु असं? त्याचं पहिलं कारण काकांनी दिलेलं आहे की श्री गुरु अल्प गोंधळ का सहन करत नाही? कारण त्यांचं प्रेम जे शिष्यावर असतं ते शतपटीनी, आपल्या पुत्रापेक्षा शतपटीनी शिष्यावर प्रेम ते करतात. शतपटीने म्हणजे 100 पटीने. काकांनी प्रमाण पण देऊन दिले आहो. 100 पटीने म्हणजे 100 आम्ही आकडा कसा म्हणतो, पूर्णच म्हणतो की नाही, आम्ही पूर्णसाठी वापरतो की नाही. कसं आहे 100% बरोबर, माझं बरोबर आहे की नाही हो? अहो 101%, 101% याचा अर्थ माझं अगदी पूर्ण बरोबर आहे, काही यात शंका नाही. म्हणून श्री गुरूंचं प्रेम आपल्या शिष्याप्रती आपल्या पुत्रापेक्षा शतपटीने असतो, म्हणजे पूर्णत्व असतं. त्या प्रेमामध्ये पूर्णत्व असतं. म्हणून शतपटीने प्रेम असतं. आणि आपल्या पुत्राला ते आपल्या स्थावर जंगमाचा अधिकार देतात, पण अंतःकरणाचा अधिकार, अंतःकरणावर अधिकार फक्त शिष्याचाच असतो. म्हणजे काय हो? शिष्याचाच अधिकार असतो म्हणजे श्री गुरूंचा अंतःकरण शिष्य जिंकू शकतो. श्री गुरूंना काय अभिप्रेत आहे, श्री गुरूंना कशा पद्धतीचं साधन अभिप्रेत आहे, हे फक्त शिष्य समजू शकतो. आणि म्हणून अंतरनिष्ठ जे आहेत ते फक्त
शिष्यच आपल्या श्री गुरूंप्रती निष्ठ अंतरनिष्ठ होऊ शकतात. म्हणून ते शिष्याचा अल्पही गोंधळ सहन नाही करू शकत हो. श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत आणि आपल्या शिष्याला ते ब्रह्मरूप करणार. आणि म्हणून माझ्यासारखा माझा शिष्य मग ते अल्प गोंधळ कसा सहन करतील विचार करा. आणि तरीही आम्ही त्यांना सहन करायला किती लावतो हो, काय त्रास देतो आम्ही श्री गुरूंना. सांगतात ते आनंद रूप व्हा, आनंद तुझा मूळचा स्वभाव आहे. आम्ही मस्त दुःखाच्या याच्यामध्ये लोळत असतो, सुखामध्ये पहुडलेलो असतो, दुःखाने लोळण घेत असतो. केवढा मोठा अल्प गोंधळ आहे का हो हा, सावळा गोंधळ. सावळ्या गोंधळात आम्ही असतो हो, अल्प गोंधळात आम्ही नसतो. आणि ते सहन करत असतात, तरी हे ते आम्हाला तितक्याच प्रेमाने आमच्या स्वतःच्या हृदयाशी धरतात, लोटून नाही देत. माझं ऐकत नाही का, मी कधी तुझ्या फंदात याच्यानंतर पडणार नाही, जीवाचा स्वभाव. आमचं ऐकायचं नाही, आमचं पटत नाही, याच्यानंतर तुझ्याशी बोलणार नाही, तुला सांगणार नाही, जीवाचा स्वभाव. पण श्री गुरु नाही, बाबा रे नाही समजत आहे, परत समजावून सांगतो. नाही समजत आहे, 5दा समजावून सांगितलं. पण गोंधळ सहन नाही करू शकत ते, कारण शिष्यावर प्रेम शतपटीने असतं, म्हणजे पूर्ण प्रेम असतं. तो चुकला तरी माझाच, तो बरोबर आहे तरी माझाच, त्याच्या चुका सुद्धा माझ्या, त्याचं बरोबर वागणं सुद्धा माझंच, पूर्ण प्रेम. आणि अल्पही गोंधळ का सहन करत नाही, त्याचं कारण आत्मस्वरूपाचं जे दिग्दर्शन आहे, आत्मा येथे वर्णला मन बुद्धीसी आगळा, म्हणजे बुद्धीमध्ये हे निश्चयपूर्वक ठसलं पाहिजे. काय ठसलं पाहिजे की मन आणि बुद्धीहून आत्मस्वरूप वेगळं आहे रे बाबा. म्हणून या मनाच्या खेळामध्ये, या बुद्धीच्या व्यापामध्ये न गुंता या मन आणि बुद्धीचे व्यवहार, त्यांचे व्यापार तू साक्षीत्वानी बघ. आणि बघ कोणाच्या अधिष्ठानावर ते होतात आहे, ज्याच्या अधिष्ठानावर होतात आहे ते तू आहेस. म्हणून मन आणि बुद्धीच्या व्यापारात तू अडकू नकोस. हे बुद्धीमध्ये ठसण्यासाठी श्री गुरु अल्पही गोंधळ सहन करत नाही. त्यांना हे शिष्याच्या बुद्धीत ठसवायचं आहे. आणि शिष्यानी आतापर्यंत जे आत्मस्वरूपाचं वर्णन केलंय ना, तो आत्मा मी आहे या वृत्ती ज्ञानामध्ये राहू नये. फार महत्वाचा मुद्दा आहे. संगती भाष्यामधला खूप महत्वाचा मुद्दा आहे. आज हे संगती भाष्य पूर्ण झालं नाही तर चालेल, परंतु संपूर्णपणे आपण समजून घेऊ. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, हे जे वृत्ती ज्ञान शिल्लक असतं ना, वृत्ती लेश जो बुद्धीमध्ये शिल्लक असतो, तो लेशही आमच्या बुद्धीमध्ये राहू नये यासाठी श्री गुरु तत्पर असतात. आणि हा वृत्ती लेश म्हणजे अल्प गोंधळ आहे. अल्प गोंधळचा स्वरूप काय आहे, वृत्ती लेश. लक्षात घ्या हो, खूप सुंदर मुद्दा आहे. आम्ही अभ्यास करतो, उपनिषदांचा अभ्यास करतो, आम्ही श्रवण करतो आणि श्रवण झाल्यानंतर वाटतं मी ब्रह्म आहे बस. पण असं आम्हाला वाटत असतं की नाही, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. सहा अहम, सहा अहम हा विचार आमचा सतत अंतःकरणामध्ये जर असेल, चांगली गोष्ट आहे, इथपर्यंत मी यायलाच पाहिजे, परंतु इथेच न थांबता याच्या पुढे मी निघायला पाहिजे. तो ही वृत्ती सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये राहू नये. मी ब्रह्म आहे, ही वृत्ती सुद्धा द्वैत बुद्धी आहे आणि म्हणून ती राहू नये. म्हणून हा अल्प गोंधळ श्री गुरु सहन करत नसतात. आणि आपली व्यवहारातली पद्धत आहे की नाना परीने समजून सांगण्याची रीत आहे ना, म्हणून ते सुद्धा ती रीत स्वीकारतात आणि आम्हाला नाना पद्धतीने
समजावून सांगतात. आणि हेच सांगतात की जे आत्मस्वरूप जो आहे, त्या आत्मा जो जाणतो मी आत्मरूप आहे, हे सांगणारा, हे म्हणायला कोणीच उरत नाही. ज्ञान अळूमाळू दिलेलं नाही, हे सांगणं म्हणजे ज्ञान अळूमाळू दिलेलं नाही. नाहीतर नुसतंच माझ्यासारखी बडबड करते, मी आत्मा आहे, आपण सगळे आत्मा हा परब्रह्म स्वरूप आहे. मला काय करायचंय, प्रवचनाचा 1 तास झाला, ज्याचं त्यांनी पाहावं. पण श्री गुरु असं करत नाही. एकदा सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा करतात. शिष्याला समजलं की नाही याचा पाठपुरावा करतात. प्रत्येक वेळेला विचारत नाही का रे बाबा समजलं का, रे बाबा समजलं का, विचारत नाही. पण याला काय समजलं आणि काय नाही समजलं या अनुषंगिक पुढचं मार्गदर्शन, त्या अनुषंगिक त्याच्या पुढचं मार्गदर्शन. नसेल समजलं तर परत साधन चतुष्टय संपन्न सांगतात समजेपर्यंत. न साधी अल्प गोंधळू. काही उदाहरणे जर दिलं, शास्त्रातले काही उदाहरणे दिले तर कळेल की श्री गुरु अल्प गोंधळ, त्यांच्या लक्षात तो अल्प गोंधळ कसा येतो असं शास्त्रामध्ये जर शास्त्राचे काही उदाहरणं दिले मी, तर आपल्याला पण कळेल की श्री गुरूंच्या लक्षात हा गोंधळ कसा येतो. गीतेमध्ये अर्जुनाला प्रश्न विचारलाय भगवंताने. काय विचारलंय की अर्जुना 18व्या अध्यायामधला 72वा श्लोक, त्या 72व्या श्लोकाच्या अंतर्गत प्रश्न विचारलाय की अर्जुना, मी तुला जे आतापर्यंत सांगितले आहे ते तू एकाग्र मनाने ऐकलंस का? 18 श्लोकापर्यंत सांगून झाल्यानंतर भगवंताच्या मनात प्रश्न आलेला आहे, ते तू ऐकलं का? तुझं अज्ञान, त्या अज्ञानातून निर्माण झालेला मोह नष्ट झाला का? श्री गुरूंच्या लक्षात आलेला अल्प गोंधळ आहे हा. मी ते उदाहरण देते की श्री गुरूंच्या लक्षात अल्प गोंधळ आमचा कसा येतो. मग आता श्री गुरूंसमोर आम्हाला समजल्याची बढाई किती करायची. समजलं असेल तर ते आचरणात येतच, आचरणात आलं की ते कळतच. म्हणून श्री गुरु अल्प गोंधळ का सहन करत नाही याची मी आपल्याला 31, 32, 33, 34, 35 पर्यंत काकांच्या उभ्या त्याचे दाखले दिले. आता अल्प गोंधळ कसा असतो याचं मी स्पष्टीकरण करते आहे. गीतेमध्ये भगवंताने विचारलंय की तुला ते कळलं का? गीतेचं एक प्रमाण दिलं अल्प गोंधळाचं. आत्मारामचं दुसरं प्रमाण देते. अल्प गोंधळ शिष्यामध्ये आहे हे श्री गुरूंच्या कशा लक्षात येतो का बरं? काल प्रमाण देते, प्रमाण दिलं की लक्षात येतात की बरोबर आहे. माझाही गोंधळ जो असतो तो माझ्या श्रीगुरूंच्या लक्षात येणार आहे. म्हणून एकाग्रतेने श्रवण करू, मनन करू, चिंतन करू, अभ्यास करू. आत्माराम मध्ये श्री गुरु म्हणतात आहे की जे झालेच नाही सर्वदा तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही. श्री गुरूंनी लाज नाही हा शब्द म्हटलाय शिष्यासाठी. अरे बाबा, ह्या मायेला हे परब्रह्माची सत्ता आहे, परब्रह्माची सत्तेनी ही माया काम करते असं तू जे म्हणतो आहे, फार बारकावा हो, तत्वज्ञानाची उंची आहे. आता परब्रह्माची सत्ता म्हणजे परब्रह्म सत्ता गाजवते, तयावरी निर्गुणाची सत्ता म्हणजे या मायेवर निर्गुणाची सत्ता काम करते असं शिष्याचं प्रतिपादन झाल्याबरोबर श्री गुरूंना हा अल्प गोंधळ लक्षात आला. आपल्या लक्षात आला का हो ताई? बरोबर आहे ना हो, मायेला अधिष्ठान परब्रह्माचं आहे की नाही. मग चुकलं कुठे आमचं? चुकलं आमचं इथे, आता अल्प गोंधळ सांगते याच्यातला. आमचं इथे चुकलं की मायेवर परब्रह्माची सत्ता चालते म्हणून माया काम करते. इथे चुकतं. परब्रह्माची सत्ता चालते म्हणजे परब्रह्म हे आता क्रियाशील झालं. सत्ता चालते म्हटलं की ते क्रियाशील झालं.
आणि परब्रह्माच्या अधिष्ठानावर परब्रह्मामुळे हे सगळं माईक जगत आहे, इथले व्यवहार चालतात असं म्हटलं म्हणजे अधिष्ठान रूपाने परब्रह्म आहे. ते कोणतेही क्रिया करत नाही, कोणतेही कर्म करत नाही. अकर्ता या भूमिकेमध्ये आत्मा आत्मस्वरूप आहे की नाही? अल्प गोंधळ लक्षात आला की नाही? एवढं कोणीतरी एक जण म्यूट काढा आणि फक्त सांगा की मांडणी ही लक्षात आली का अल्प गोंधळाची? कोणीही एकाने नक्की आली, नक्की आली. म्हणजे पुढे लक्षात यायला लागलं. हा अल्प गोंधळ जो आहे, वैचारिक अल्प गोंधळ श्री गुरूंच्याच लक्षात येतो. आणि मग ते म्हणतात की तुला लाज नाही वाटत का रे की मायेवर परब्रह्माची सत्ता चालते, मायेवर सत्ता चालते. तयावरी हा शब्द फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये गोंधळ तयावरी या शब्दामुळे झाले. कोणाचा? शिष्याचा. आणि श्री गुरूंच्या लक्षात आले. अंतर्भावमध्ये अंतर्भावचे मी तुम्हाला प्रमाण देते, तिसरं प्रमाण देते. अंतर्भावमध्ये समर्थांनी म्हटलंय, स्वामी म्हणती शिष्यासी आता संदेह धरीसी तरी श्रीमुखावरी खासी निश्चयसी. अरे इतकं सगळं मी तुला आत्मस्वरूपाबद्दल सांगितलं, ते परब्रह्म स्वरूप कसं आहे आणि ते तू कसं आहे हे एवढं सगळं सांगितल्यावर सुद्धा तुला त्या स्वरूपाबद्दल संशय उरला आहे. जर संशय उरला आहे तर आता मात्र मी तुझ्या श्रीमुखावर थप्पड मारेन. श्रीमुखावर खासी. थप्पड हा शब्द दिलाय काकांनी याचं भाष्य करताना. या ओळीचं भाष्य करताना काकांनी थप्पड हा शब्द दिलेला आहे, म्हणून मी थप्पड उच्चारला. हो, माझा अधिकार नाही थप्पड म्हणण्याचा आणि लाज वाटत नाही का असं म्हणण्याचा अधिकार माझा नाहीये. पण मी संतांचं आपल्या समोर मांडणी करते की श्री गुरु अल्प गोंधळ कसा सहन करत नाही शिष्यामध्ये, आणि म्हणून थप्पड मारेल. फक्त थप्पड मारणंच फक्त उरलेलं आहे. अंतर्भावामध्ये श्री गुरु अल्पही गोंधळ सहन करत नाही. अजूनही संशय तुझा गेलेला नाही. आणि म्हणून देहबुद्धीमुळे स्वरूपाचं ज्ञान जे आहे हे झाकाळलं जातं आणि म्हणून अंतःकरणामध्ये संशयाच्या रूपाने ते बळावतो. अल्पही गोंधळ सहन करत नाही हे समर्थांचं उदाहरण दिलं गीतेमधलं, भगवंताचं उदाहरण दिलं, भगवंत श्री गुरु या भूमिकेत असतानाचं उदाहरण दिलं. आणि आमचे श्री गुरु, हो आमचे श्री गुरु सुद्धा अल्पही गोंधळ सहन करत नाही. याचं प्रमाण काय आहे की प्रमाण ते पण देणार आहे. म्हणजे श्रद्धा बळकट होते आणि त्या अनुषंगिक आमचं मार्गक्रमण होतो. काकांना एकदा म्हटलं की काकांनी पायाला दगड अनेकदा सांगितलं उदाहरण, पण आज अल्प गोंधळच्या अनुषंगिक हे उदाहरण सांगणार. काकांच्या एका दगडाला पाय लागला. काकाने तो दगड अत्यंत प्रेमाने उचलला आणि बाजूला फेकला. प्रेमाने उचलला पण फेकला बरं का, ठेवून नाही दिला, त्याला नमस्कार नाही केलं, नाही तर जडाजडी अंशी असं नाही केलं, त्याला फेकलाच. कारण दगड तो फेकण्याच्याच याचा होता, पण प्रेमाने उचलून बाजूला टाकला. मी काकांना म्हटलं, काका मी वाट बघत होते की ह्या दगडाला आपला पदस्पर्श झाल्यानंतर परत अहिल्योद्धारण मला इथे मिळतं की नाही, अहिल्याचा उद्धार मला पाहायला मिळेल. आणि ह्या फार मोठ्या आशेने मी बघत होते, पण काका असं काही घडलं नाही. मनात आलेला संशय, मनात झालेला गोंधळ, तत्वज्ञानाबद्दल झालेला गोंधळ काकांच्या लक्षात आला. काकांनी काय उत्तर द्यावं? काकांनी उत्तर द्यावं की हे माझ्याकडून कधीच शक्य नाही. ज्या चमत्काराची तू वाट बघते ते माझ्याकडून कधीच शक्य नाही, कधीच शक्य नाही. असं म्हटल्याबरोबर मन खट्टू झालं. आणि खट्टू झाल्याबरोबर लगेच विचार करायला लागलो, काकांनी असं कसं म्हटलं. काकांनी जर म्हटलं असतं की बरोबर आहे, तुझं अगदी बरोबर आहे, रामाच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झालेला आहे, काका माझी तारीफ करतील, काय तुला उदाहरण आठवलं, काय तू माझी तारीफ केली.
नक्की मला काका शाबासकी देतील. पण काकांनी शाबासकी नाही दिली हो, म्हणे असं माझ्याकडून कदापि शक्य नाही. अशी याची तू इच्छा सुद्धा करू नकोस, अपेक्षा सुद्धा करू नकोस. खूप वाईट वाटलं या वाक्याने. विचार केला, 10 मिनिटं विचार केला, काहीच बोललं नाही. सुन्न झालं डोकं. आणि थोड्या वेळाने लक्षात आलं. काकांना म्हटलं, काका चुकलं. रामायणाचा प्रभाव, रामायण सुरू होतं त्यावेळेला, त्या रामायणाचा प्रभाव अंतःकरणावर होता आणि त्या प्रभावातून मी आपल्याकडे अशा पद्धतीने पाहिलं काका. पण त्यावेळेला माझ्या हे लक्षात नाही आलं की जड जीवा तारण हरी एक. काका म्हणे आता बरोबर आहे, आता ही मांडणी बरोबर आहे. काय हो, ती अल्प गोंधळ. चमत्काराची वाट बघतो आम्ही. आम्ही श्री गुरु करतो, अनुग्रह घेतो आणि श्री गुरु आमचं प्रापंचिक कल्याण करतील, आमचा प्रपंच बिघडलेली घडी दुरुस्त करतील, आमचं प्रारब्ध सुधारून देतील. गोंधळ, सावळा गोंधळ आमच्यात असतो. अल्प नाही म्हणत मी याला, सावळा गोंधळ म्हणते. आणि हा सावळा गोंधळ श्री गुरु तत्क्षण दूर करतात. ते म्हणतात प्रारब्ध, जे प्रारब्ध बदलून देणार नाही, पण प्रारब्धाचा भोग हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाच्या भोगाचा नाश, प्रारब्धाचा तुझ्या अंतःकरणावर परिणाम होणार नाही, हे ज्ञान मी तुला देईल, हे ठोस ज्ञान देईल. अल्पही गोंधळ सहन करत नाही. काकांशी बोलताना दुसरं प्रमाण देते आणि हा विषय थांबवते प्रमाणांचा. काकांशी बोलताना एकदा बोलता बोलता म्हटलं, काका अतिशय संघर्षमय जीवन झालेलं आहे. परमार्थामध्ये आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, प्रपंचामध्ये संघर्ष, नुसताच संघर्ष. प्रपंचात आम्हाला संघर्ष नाही. नाही म्हटल्याबरोबर तत्क्षण काका म्हणाले, प्रपंच संघर्षमय असतो. परमार्थामध्ये संघर्ष करावा लागला मान्य आहे, पण प्रपंच हा संघर्षमयच असतो. एवढ्या मोठ्या गोंधळातून काढलं हो. एवढूसा नाही हा शब्द, अल्प गोंधळ झाला होता. तो सुद्धा काकांनी, शब्दाचा अल्प गोंधळ पण सहन करत नाही, विचारांमध्ये असलेला गोंधळ पण सहन करत नाही. ते श्री गुरु आहे. आणि असं काका सुद्धा अल्प गोंधळ कधीच सहन करत नाही. म्हणून काकांशी बोलताना केशाचं माप ठेवूनच बोलावं लागतं. पण मला ते त्यांच्याशी बोलताना म्हणून केशाचं माप नाही, माझ्या विचारांमध्ये तेवढी सूक्ष्मता यायला पाहिजे, तेवढं परफेक्शन माझ्या विचारांमध्ये असायला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे, त्यासाठी मी तसं श्रवण करायला पाहिजे. बारकावे टिपत टिपत श्रवण जर केलं तर अल्प गोंधळ होणार नाही. आणि ढोबळ मनाने, स्थूल बुद्धीने श्रवण केलं. कसं झालं आजचा वर्ग? खूप छान झाला. पण नाही आम्हाला कळला. का मला कळला नाही? मला कळण्यासाठी मी आधी काय करू? करतो, आज ताईंना फोन करतो, ताई मला हा मुद्दा नाही कळला, परत सांगा ना समजून. श्रवण बारकावे टिपत टिपत जर आम्ही श्रवण केलं तर अल्प गोंधळ आमच्यात होणार नाही. आणि झालेला अल्प गोंधळ श्री गुरूंच्या लक्षात आल्यानंतर आमच्याही तो लक्षात आला पाहिजे की आपला कुठे गोंधळ झाला आणि श्री गुरूंनी तो कसा काढला. आमच्याकडून पण महत्वाचं आहे की नाही अल्पही गोंधळू, की फक्त श्री गुरूंनी सहन नाही करायचं आणि आम्ही काहीही सहन करायचं, असं नाही. दोन्ही बाजूनी ते व्हायला पाहिजे. आणि असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला शेवटी जे देव पाहत आहे ते आमच्या पदरात पडत नाही. म्हणून आजचा विषय हा फक्त इथपर्यंत झालेला आहे. अल्पही गोंधळू श्री गुरु सहन करत नाही, कारण ते अत्यंत दयाळू असतात. परंतु ह्या पुढचा जो विषय आहे संगती भाष्य, नेमकं या ठिकाणी कोणता अल्प गोंधळ झालेला आहे शिष्याचा, केनोपनिषदाच्या संदर्भामध्ये असणारा जो अल्प गोंधळ आहे, हा गोंधळ श्री गुरूंच्या लक्षात आला आणि श्री गुरु हा गोंधळ काढतात आहे.
तर तो कशा पद्धतीने काढतात ह्याचं जे विवरण आहे, ह्या विवरणासाठी आपण सोमवारचा एक वर्ग घेऊ आणि सोमवारी हा विषय आपण संगती भाष्य पूर्ण करू. अर्धा ते पाऊण तासात झालं तरी चालेल, परंतु याची संगती भाष्य दुसऱ्या अध्यायाला लागली पाहिजे, म्हणून सोमवारी. आज या ठिकाणी मी थांबते. अल्प गोंधळ श्री गुरु कसं का सहन करत नाही आणि तो कशा पद्धतीने शिष्याच्या बुद्धीत असतो त्याचे प्रमाण दिलेली आहेत. त्याचा नीट अभ्यास जर आपला झाला तर निश्चितपणे आमच्या पुढचा जो संगती भाषेचा विषय आहे तो आमच्या नीट लक्षात येईल. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. असं